सगोडा गावात ग्रामपंचायतीने ग्रामरोजगार सेवकाची निवड करावी यासाठी म्हणून आज सगोडा येथील शेकडो नागरिक पंचायत समितीमध्ये आलेले आहेत. ग्रामपंचायतीने आमसभेतून अशा व्यक्ती निवड करावी अशी यांची मागणी आहे. त्यासाठी म्हणून हे लोक आज माझ्यासोबत आहे. सगोडा ग्रामपंचायतीचे तमाम सर्व युवक कार्यकर्ते आणि गावकरी. आपल्या गावातील ग्रामपंचायतीच्या वतीनं जे निवड होत असते ग्रामसेवकाची, काय ग्राम रोजगार सेवकाची, या रोजगार सेवकाच्या निवडीमध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच सचिव यांनी ग्रामसभेच्या दिवशी घोळ केला आणि या घोळाचे परिणाम झाला की खऱ्या अर्थानं जो पात्र आणि लाभार्थी गरजू आहे अशा लाभार्थीची निवड झाली नाही. त्यामुळे निश्चितच हा अन्याय झाल्याची भावना या सर्व तरुणांमध्ये आहे. त्यामुळे आज त्यांनी बीडीओ पंचायत समिती यांना निवेदन देण्यासाठी तिथे आल्यात. काय सांगेल तुम्हाला? 2 वर्ष झाले जवळपास गावामध्ये रोजगार सेवक पद हे रिक्त आहे. म्हणजे एकच व्यक्ती ग्रामपंचायतचा 2 पद सांभाळत आहे. रोजगार सेवक पद आणि ग्रामपंचायतचं कामकाज पाहणारा तो पण. तर त्याच्यासाठी ग्राम रोजगार सेवक पदी नेमणूक करण्यात यावी असं 20 ऑगस्टला मुनादी देण्यात आली. आणि मुनादी दिल्यानंतर ते ग्रामसभेमधून निवड करणं होती त्यांची सुशिक्षित बेरोजगाराची. अर्ज मागवण्यात आले, 21 अर्ज मागवण्यात आले. त्याच्यावर गावामध्ये खोने साहेब म्हणजे ग्रामसेवक यांनी सांगितलं की आता 21 अर्ज आले तर याचं कसं करायचं. गावकऱ्यांनी सांगितलं. गावकऱ्यांनी जवळपास 75 ते 80% लोकांनी सांगितलं की सुशिक्षित व्यक्तीची मतदानाद्वारे हात उंचावून कोणत्याही पद्धतीच्या मतदानाद्वारे नियुक्ती करण्यात येईल. आणि जे काही 25 किंवा 20-25% लोक होते त्यांनी सांगितलं की नाही पेपर काढावा किंवा ईश्वर चिठ्ठी काढावी. त्याला जवळपास 75-80% लोकांनी विरोध केला. तरी पण ग्रामसेवकांनी 20-25% लोकांकडून भाग घेतला आणि ग्रामसभा जी आहे ती तिथंच थांबवण्यात आली. म्हणजे एकंदरीत कोरम पूर्ण झाला होता, सभेला सर्व लोक होते, तरी कोरम अपूर्ण दाखवून ग्रामसेवकांनी नाही कोरम पूर्ण झाली होती. तरी कोरम नाही वगैरे म्हणून सोडण्यात आलं. म्हणजे ते केलं. तहकूब झालेले ग्रामसेवक तरी तहकूब झालेली ग्रामसभा पूर्ण घ्यायला पाहिजे होती. पण आवारात नळाचं पाणी सोडण्यात आलं की असं दाखवण्यात आलं की बा इथं पाणी आल्यामुळे आम्ही ग्रामसभा घेतली नाही पुन्हा. हो असं करण्यात आलं त्यांच्याकडून. स्वतः नळाची धार चालू करताना त्यांना पूर्ण पटांगण ओलं करून दिलं, ग्रामपंचायतचा आवार ओलं करून दिला. म्हणजे तिथं बसण्यासाठी एकंदर मग जे काही तुमच्या मागणी होती ती मागणी मंजूर नाही झाली. मग नाही मंजूर झाली नाही. आणि मग त्यानंतर ग्रामसेवक सरपंच वगैरे काय निघून गेले तिथून? हो निघून गेले. तिथून पळ काढला त्यांनी. पळ काढला? कोण? ग्रामसेवकांनी पळ काढला. ग्रामसभा खऱ्या अर्थानं संग्रामपूर तालुक्यातल्या विविध ग्रामपंचायतीमध्ये खऱ्या अर्थानं कधीच ग्रामसभा होत नाही. आणि ग्रामसभा हा महत्वाचा दुवा आहे गाव विकासासाठी. तर अशातून बऱ्याचशा मागण्या त्यांना मंजूर करता येतात किंवा गावकऱ्याचं काय म्हणणं आहे ते मागण्या दे. परंतु संग्रामपूर पंचायत समितीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याचा कुठलाही धाक न राहिल्यामुळे अनेक गावं असे की ज्या ठिकाणी ग्रामसभा होत नाही. सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्या संगनमतानं खऱ्या अर्थानं या पंचायतीच्या घरापैकी चालतात. आणि त्यामध्ये सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांचं साठवण असल्यामुळे एकंदरीत तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना अशा पद्धतीच्या अडचणींना सामना करावा लागते. कॅमेरामॅन रफिक साहेब, दातार, साक्षीदार न्यूज, संग्रामपूर.